भारती गुमास्ते माझं पुरं नाव आहे. मला बाप नाही, फक्त आई आहे. 5 बहिणी आम्ही, 1 भाऊ. भाऊ असतो हॉस्टेलला संगमनेरला. तिघं बहिणींचे लग्न झालेले. एक दिलेली संभाजीनगरला, एक दिलेली तळेगावला, एक दिलेली येवल्याला. घरी माझी फक्त मम्मी आणि बहीण असते. त्यात आमचं घर स्वतःचं नाही, भाड्याच्या घरात आम्ही राहत असतोय. त्यानंतर मी भारती गुमास्ते, सपना गुमास्तेची पोरगी. पण ह्या सगळ्या मॅटरमध्ये माझ्या बहिणीचा किंवा माझ्या मम्मीचा किंवा माझ्या भावाचा काही पण लांबपर्यंत काही पण संबंध नाही. अर्चना पाटील, ती आमच्या गावची, कोपरगावला तिचं आईचं घर आहे आणि ती तिथं शिर्डीत राहत्याला राहते ती. पण तिच्या आईचं घर, माझे ते मम्मी ते राहतात तिकडं कोपरगावला आहे. अर्चना आणि तिचं पोरगं सागर पवार आणि गणेश अंदुले आणि त्याची बायको राधा अंदुले, त्याची बायको गणेशची. हे 2 जण आणि ते 2 जण चौघं मिळून मला धमकवायचे. तू जर लग्न नाही केलं तर आम्ही असं करू का तुझ्या भावाला मारून टाकू. तो कारण की तो राहतोय संगमनेरला हॉस्टेलला शिकायला. काय मला बाप नाही म्हणून कोणी लक्ष देऊ शकत नाही. त्याच्यामुळे मला त्यांच्या धमकीमध्ये मी आलेली. यांनी माझं जबरदस्ती 8 लग्न लावले. मी पहिल्या ठिकाणी त्यांनी मला त्यांच्या मनाने काढून आणली. पण जेव्हा दुसऱ्या ठिकाणी त्यांनी माझं लग्न लावलं की मी त्यांना म्हटले का किमान इथं तरी मला राहू द्या, चांगलं आहे, मला राहू द्या, मला राहायचं आहे. त्यांनी मला धमकी दिली की तुझ्या भावाला आम्ही मारून टाकू तू जर नाही आली तर. ह्या चौघांनी मिळून मला धमकी दिली. मग मी घाबरली आणि परत हेच मला घ्यायला आले. 4थ्या दिवशी आले. जसं की मुलीचं लग्न झाल्याच्या नंतर सत्यनारायण होतं, 2-3 दिवशी मुलगी माहेरी जाती, तसं हे मला घ्यायला आले. त्यानंतर मी त्या लोकांना लय वेळेस कॉन्टॅक्ट करायचा बी प्रयत्न केला, पण यांनी मला चौघांनी काहीच नाही करून दिलं. यांनी मला नुसतं दबावामध्ये तुझ्या आईला मारू नाही तर भाऊला मारू. आणि मी घाबरली याच्यासाठी का आमच्या घरात माणूस नाही. 3 बहिणी 3 नवऱ्याच्या घरी राहत्या आणि घरी फक्त मम्मी आणि दिदी असते माझी. ती आता 11वीला आहे सध्या, तिच्या 11वीचे पेपर संपतील. ह्या दोघे आणि भाऊ माझा संगमनेरला राहतो. तर यांनी मला माझ्या आईची, बहिणीची आणि भावाची धमकी दिलेली का यांना 3घांना आम्ही मारून टाकू तू जर आमचं ऐकलं नाही तर. यांनी माझी जिंदगी बरबाद केली. पण त्यात 8ही लग्नांमध्ये मी सक्सेसफुल नाही झाले, पण 9व्या लग्नात मी सक्सेसफुल झाले की माझ्या नवऱ्याला ID भेटली इंस्टावर. त्यानंतर तरी पण त्या बिचाऱ्यांनी मला अपनवलं. मला सगळं म्हणे तू मला सगळं खरं सांग, मी तुला सोडत नसतो. आणि एक जोडीदार मला पण असा आयुष्यात भेटला की किमान त्यांनी तरी मला समजून घेतलं, त्यांनी तरी माझ्या अडचणी समजून